तांदळाचं पीठ किंवा रवा न लावता वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत अशी फ्राय केलेली सुरमई. नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण वरून कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ लुसलुशीत अशी तांदळाचं पीठ किंवा रवा न लावता बनवलेली फ्राय सुरमई बनवणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, इथे मी अर्धा किलो सुरमई घेतली आहे आणि ही सुरमई मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि सुरमईचे तुकडे बघा, मी असे एकदम पातळ ठेवलेले नाही आहेत, अर्धा इंच जाडीचे ठेवले. आता हिला लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी अर्धा लिंबू घेतला. आता हा लिंबू आपल्याला हिच्यावर पिळून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही ना कोकमचं आगळसुद्धा लावू शकता. आता हा लिंबाचा रस आपल्याला ह्या सगळ्या तुकड्यांना चांगला चोळून घ्यायचा आहे. इथे मी पाव चमचा हिंग घेतला आहे, ते ह्याच्यावर घालते. अर्धा चमचा हळद घेतली आहे, तीसुद्धा घालून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आता ही हळद, मीठ आणि पेस्ट आपल्याला या तुकड्यांना चांगली चोळून लावून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने बघा लावून घ्यायचे. हे बघा, हळद मीठ लावून झाली. आता ह्याच्यावर आपल्याला 1 चमचा धणे पावडर घालायची आहे. आणि इथे मी 2 ते 2.5 चमचे घरात जो नेहमी मसाला वापरते तो घेतला, तो ह्याच्यामध्ये घालते आहे. तुम्हाला आता इथे जर बेडगी मिरची पावडर वापरायची असेल तर तीसुद्धा वापरू शकता. आता हा मसाला सगळा आपल्याला ह्या तुकड्यांना चांगला चोळून लावायचा आहे. जर कोरडा वाटत असेल तर थोडंसं पाणी घेतलं आणि चोळलं तरीसुद्धा चालेल. आता दोन्ही बाजूने आपल्याला हा मसाला ह्या तुकड्यांना चांगला लावून घेऊया. हे बघा, दोन्ही बाजूने तुकड्यांना चांगला मसाला लावून झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 10 ते 15 मिनिट ह्यांना असंच ठेवून द्यायचं आहे. हे बघा, 15 मिनटं झालेली आहेत आणि मच्छीमध्ये मसाला मस्त मुरलेला आहे. लगेचच फ्राय करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर तवा ठेवला, त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल घातले. तेल थोडं गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये 5 ते 6 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या. लसूण घातल्यानंतर लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये मच्छीच्या तुकड्या घालून घ्यायच्या. आता जेवढ्या तुकड्या तव्यामध्ये बसतील तेवढ्या मी घालून घेते. आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिट आपल्याला ह्यांना असंच ठेवून द्यायचं आहे. 3-4 मिनटं झालेली आहेत. आता आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे. झाकण काढल्यानंतर लगेचच आपल्याला ह्यांना पलटी करायचं नाही आहे. काय करायचं आहे, मंद आचेवर 2 ते 3 मिनिट ह्यांना आधी असंच ठेवून देऊया. 2-3 मिनटं झाल्यानंतर बघा आपल्याला ह्यांना पलटी करून घ्यायचं आहे. आता ह्या सगळ्या तुकड्या आपण पलटी करून घेऊया. आता बघा, ह्या मच्छीला आपण कोणत्याही प्रकारचं पीठ किंवा रवा लावलेला नाही आहे. फक्त मसाल्यामध्येच आपण ही मच्छी फ्राय करून घेतो आहे. एकदा ही अशी फ्राय केलेली मच्छी तुम्ही नक्की करा. हे बघा, सगळ्या मच्छीला पलटी करून घेतली आहे. आता मंद आचेवर दोन्ही बाजूने चांगले कुरकुरीत होईपर्यंत हिला तळून घेऊया. हे बघा, दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण हिला चांगली तळून घेतली आहे. आता लगेचच काढून घेऊया. मच्छी फ्राय करताना बघा, मंद आचेवरच फ्राय करा. मोठ्या आचेवर जर फ्राय केली तर ती वरून पटकन तळली जाईल आणि आतमध्ये तशीच कच्ची राहील. आता या सगळ्या तुकड्या लगेचच काढून घेऊया आणि उरलेली सगळी मच्छी अशाच प्रकारे तळून घेऊया. हे बघा, इथे आपली सगळी मच्छी तळून झालेली आहे. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.